बसस्थानकासमोरील दुर्गा लॉजवर छापा, देह व्यापारातून 3 महिलांची सुटका, लॉज मालक व्यवस्थापकासह ग्राहक ताब्यात. जालना शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर असलेल्या दुर्गा लॉजमध्ये कथितरित्या सुरू असलेल्या देह व्यापारावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि सदर बाजार पोलिसांच्या संयुक्त पथकानं बुधवारी छापा टाकला. या कारवाईत 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज मालक, व्यवस्थापक आणि एका ग्राहकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळावरून रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण 26,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला बसस्थानकासमोरील दुर्गा लॉजमध्ये महिलांना ठेवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या सूचनेनुसार कारवाईचे नियोजन करण्यात आलं. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस अंमलदारांच्या पथकाने दुर्गा लॉजवर छापा टाकला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत लॉजचा व्यवस्थापक कल्याण अंकुश लोखंडे, राहणार पीर पिंपळगाव, तालुका जिल्हा जालना, लॉज मालक केतन श्याम नखलव, राहणार संभाजीनगर, ओम शांती गल्ली जालना आणि ग्राहक बरकत शेख सत्तार शेख, राहणार अजिंठा नगर जालना यांना ताब्यात घेण्यात आलं. बाहेरून महिलांना बोलावून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याचा आरोप पोलिसांनी केला. छाप्यादरम्यान 3 पीडित महिला आढळून आल्या. पोलिसांनी त्यांची सुटका केली. या कारवाईत संबंधितांच्या ताब्यातून रोख रक्कम आणि अन्य साहित्य असा एकूण 26,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम 1956 मधील कलम 3, 4, 5, 6 आणि 97 गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.